हरतालिका कथा. पार्वतीला भगवान शिवशंकराबरोबर लग्न करायचे होते. यासाठी तिने घोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. तिचे वडील हिमालय राजा तिला इतर कोणाबरोबर तरी विवाहबद्ध करण्याचा विचार करत होते, पण पार्वतीला शंकराशिवाय इतर कोणाशीही लग्न करायचे नव्हते. त्यामुळे पार्वतीने आपल्या सखीला सोबत घेऊन अरण्यात जाऊन कठोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. भाद्रपद महिन्यातील तृतीयेच्या दिवशी तिने वाळूचे शिवलिंग बनवून त्यांची पूजा केली. या कठोर तपश्चर्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला तिच्या इच्छेप्रमाणे वर देण्याचे वचन दिले. म्हणूनच या दिवसाला हरतालिका असे म्हणतात, ज्याचा अर्थ हरित म्हणजे घेऊन जाणे आणि लिका म्हणजे सखी असा आहे. व्रताचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात. हरतालिका व्रत हे भगवान शिवशंकरासारखा पती मिळावा यासाठी केला जातो. तसेच अखंड सौभाग्य मिळावे यासाठीही केला जातो. या दिवशी महिला कुमारिका उपवास करतात आणि पार्वती शिवांची पूजा करतात. या व्रताच्या प्रभावाने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते असे मान्यता आहे. पूजेची वेळ, काळ, कोणती व कशी करावी याची माहिती. हरतालिका पूजेसाठी सकाळची वेळ शुभ मानली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेची तयारी करावी लागते. ही पूजा 26 ऑगस्ट